सर्वांना माझा नमस्कार. मी धनश्री. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला शेंगुडीची रेसिपी दाखवणार आहे. शेंगुड्याची भाजी कशी बनवली जाते. तर इथे मी काही मेजरमेंट वापरलेला नाही आहे, अंदाजे सगळं बनवलेलं आहे. पण मला मेजरमेंट माहीत आहे. मी दरवेळेस भाजीचं काही नसलं की मी शेंगुड्याची भाजीच बनवते, तर मला त्याचं परफेक्ट मेजरमेंट माहीत आहे, म्हणून मी इथे मोजून वगैरे काही बनवलं नाही आहे. तर बघा तुम्ही कशी वाटत आहे ते भाजी, आणि खूप खायला पण खूप मस्त लागते, ते चवीला पण खूप भन्नाट आहे. तर तुम्ही खाऊन बघा, करून बघा, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करून जा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला मग. तर सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मला त्याचा अंदाज माहीत आहे, 1 वाटीच होते ते पीठ म्हणून. आणि मग नंतर 2 चमच मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ टाकल्याने चिकट होत नाही, शेंगोडे खुसखुशीत होतात. आणि मग नंतर मी मिरची, लसूण आणि जिरे हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं. एकदम काही खूप बारीक केलेलं नाही, थोडं थोडं दरदरच ठेवलेलं आहे. ते इथे टाकून घेतलं. आणि अर्धा चम्मच इथे मी तिखट टाकलं आहे, चवीपुरतं मीठ, आणि अर्धा चम्मच इथे हळद टाकलेली आहे. आणि छोटा अर्धा चम्मच मी इथे जिरा पावडर टाकला आहे. आणि त्याच चम्मचने मी धनिया पावडर पण टाकलेला आहे. आणि त्या मी थोडा क्रश करून टाकलेला आहे. आणि मग नंतर पाणी टाकून त्याला असं एकजीव करून घ्या. आणि त्याचा गोळा तयार करून 10 मिनिटे त्याला रेस्ट करायसाठी ठेवून देऊया. इथे माझी कणिक वगैरे मळून झाली आणि बाजूला मी ठेवून दिली आहे त्याला. आणि आता आपण इथे फोडणीची तयारी करूया, म्हणजे शेंगोड्याच्या ग्रेव्हीची. तर इथे मी बाकी काही नाही, फक्त कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, टमाटर आणि घरचा खोबऱ्याचा मसाला, बस इतकंच घेतलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथे फक्त साधंच बनवणार आहे. आणि तेल इथे तापायला मी ठेवून दिलं. आणि त्याच्यामध्ये तेल गरम झालं होतं, तर तिथे मी थोडीशी मोहरी टाकून घेतली. तर मोहरी इथे चांगली तडतडली की मग कांदा टाकून घ्यायचा. आणि कांदा पण छान परतून झाला मग कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून घ्यायचा आणि त्याला थोडं हलकं शिजू द्यायचं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि मसाला पण थोडं 1 मिनिट 2 मिनिट शिजू द्यायचा. आणि मग नंतर टोमॅटो टाकायचा. आणि टोमॅटो टाकून झाले की आपले जे मसाले आहेत, मसाले काही मी इथे फार वापरत नाही आहे, कारण मी इथे खोबऱ्याचा मसाला केला आहे. त्याच्यामध्ये कांदा पण आहे, धनिया पण आहे, आणि जिरं पण आहे, लसूण पण आहे. त्याच्यामुळे मी वेगळे काहीच मसाले तिथे टाकणार नाही आहे. फक्त मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद इतकंच टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता ग्रेव्हीमध्ये. तर मी असं परतून घेतलं की त्याच्यामध्ये मी मिरची पावडर वगैरे टाकून घेणार. आणि मग नंतर त्याला झाकण ठेवून 2-3 मिनिटे इथे शिजू देणार. इथे झाकण ठेवून टमाटर वगैरे शिजायला मी ठेवून दिले. आणि इथे 10 मिनिट झाले होते कणकेला मळून. तर इथे शेंगदाण्याचं कणकेसाठी आपण कणकी सोडून घेत आहे, म्हणजेच नरम होणार छान. सोडून झाले इथे टमाटर मिरची वगैरे शिजले होते. झाकण उघडून जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं इथं पाणी टाकून घेतलं मी, म्हणजे मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर इथे पाण्याला उकळी येईपर्यंत शेंगोडे मग करून घ्यावं म्हटलं. तर बघा मी असं आधी रोल करून घेतलं आणि मग नंतर असं चकलीचा आकार देऊन देत आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेंगोडे बनवू शकता, तुम्हाला जो आकार पाहिजे आहे त्या पद्धतीने. तर मी इथे 2 पद्धतीने शेंगोडे बनवत आहे, शेंगोड्याचा आकार देत आहे. एक अशा रिंग टाईप आणि एक चकली टाईप देत आहे. 2 पद्धतीने मी बनवले आहे. तसं तर मी नेहमी चकली टाईपच बनवते. तर माझ्या इथे सगळे शेंगोडे बनवून झालेले होते. काही मी रिंग टाईप बनवले आणि काही चकली टाईप बनवलेले आहे, 2 पद्धतीचे. आणि पाण्याला पण अशी उकळी आलेली होती. तर मग पाण्यामध्ये पाण्याचा कमी आच करून घ्यायचा गॅसचा फ्लेम. आणि नंतर मग एक काढायचं आणि एक टाकायचं, कारण एका वेळेस टाकले तर ते चिपकून पडतात, म्हणून असं एक टाकायचं. आणि झाकण झाकून 10 मिनिटे शिजायला ठेवून द्यायचं.
तर इथे ना मी 10 मिनिटे शेंगोळे शिजवून घेतलेले आहे आणि बघा तुम्ही त्याचा कलर कसा असा चेंज झालेला आहे आणि त्याची ग्रेव्ही पण अशी घट्ट आलेली आहे. आधी पातळ होती. तर आता ना मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवणार. शेंगोळे ना खायला पण मस्त लागतात आणि चवीला पण मस्त असतात आणि पौष्टिक पण असतात, कारण याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकून बनवलेलं असतं आणि याच्यामध्ये दुसरे काहीच इन्ग्रेडियंट नसतात. सगळे घरगुती इन्ग्रेडियंट्स असतात, त्याच्यामुळे ना खायला पण ते खूप पौष्टिक असतात. तर ही होती आजची शेंगोळ्याची रेसिपी आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.